नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे क्लासचा 12वा दिवस. 12व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा तो पाहिलेला आहे आणि राहिलेला भाग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. चला तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा ब्लाऊज तयार केलेला आहे आणि आता राहिलेला ब्लाऊज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या मैत्रिणीने कालचा व्हिडिओ पाहिलेला नाही तर त्यांनी कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर हा व्हिडिओ बघा. ह्या गळ्याच्या क्रॉस पट्ट्या आहेत. गळ्याला पट्टी लावताना क्रॉस पट्टीच काढून घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग छान येते. तर ह्या पट्ट्या आपण ब्लाऊज कट करतानाच काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने जोडायच्या आहेत. दोन्ही टोक एकमेकावर ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि शिलाई मारून घ्यायची. आता ह्याच पद्धतीने राहिलेल्या 2-3 पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपली गळ्याची पट्टी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला इथे एक साईड दुमडून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून कपड्याचे धागे दोरे निघणार नाहीत. ह्यासाठी एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये गळ्याला गोट कसा लावायचा ते पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याला पट्टी लावून त्याला तुरपाई करायची आहे. तर ह्या पद्धतीचा आज आपण गळा पाहणार आहोत. आता आपली गळ्याची पट्टी तयार झालेली आहे. तर इथे आता आपण लावून घेऊया. तर अगोदर गळ्याला गोटपट्टी लावण्याच्या अगोदर इथे आपलं जे काज बटन पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित मोजून घ्यायच्या आहेत. जर खालीवर असेल तर कट करून बरोबर करून घ्यायच्या आहेत. आपण क्रॉस पट्टी लावताना एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं, तर त्यासाठी आपल्याला गोटपट्टी लावण्याच्या अगोदरच मोजून घ्यायचं आहे आणि ते बरोबर करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गोटपट्टी लावून घ्यायची आहे. इथे सुरुवातीला गोटपट्टी लावताना आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाई पक्की बसेल. आणि आता पूर्ण गळ्याला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी लावताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून लावून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाशपणे लावून घ्यायची. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे आपल्याला शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगत आहे. जर तुम्हाला कुठं समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा, आपली इथं पट्टी लावून झालेली आहे. आणि आता एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे. आणि आता ही पूर्ण पट्टी दुमडून आपल्याला वरून एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे गळ्याला तुरपाई करून घ्यायची आहे. तर अगोदरचा ब्लाऊज आपण गोटचा तयार केलेला आहे. ब्लाऊजला गोट कसा लावायचा आणि ह्यामध्ये आपण पूर्ण पट्टी दुमडून इथे तुरपाई करून घ्यायची आहे. यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तरी गळ्याची पट्टी लावताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे लावून घ्यायची आहे.
तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. जिथे गळ्याला राऊंड आहे तिथे राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपली इथे पट्टी लावून झालेली आहे. आणि इथे आपल्याला शेवटी लॉक करून घ्यायचं आहे. आणि खाली जी बटन पट्टी आहे त्याला इथे आपण शिलाई मारून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, आपली फिनिशिंग सहित छान अशी गळ्याला पट्टी लावून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला इथे गळ्याला तुरपाई करायची आहे आणि ही जी कच्ची शिलाई टाकलेली आहे ती आपल्याला नंतर काढून घ्यायची आहे. तर बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे आणि आपला गळाही तयार झालेला आहे. तर आता इथे आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. तर बघा, हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला इथे पुढे 1 इंच असं ह्या पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे. तर ते आपण नंतर लावूयात, बाही जोडून झाल्यावर लावूयात. आता इथे बाही बरोबर जोडून घ्यायची आहे आणि बाहीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. बाहीचा सेंटर पॉईंट आणि आपल्या शोल्डरची शिलाई एकमेकावर ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बाहीचा जो खोल भाग आहे तो पुढच्या साईडने करायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला बऱ्याच वेळा लक्षात येत नाही, तो भाग मागच्या साईडने होतो आणि मागचा समोरच्या साईडने, मग त्यामुळे बाही ओढल्यासारखी होते. तर बाही जोडताना ही काळजी घ्यायची आहे. आणि लगेच इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला दुसरी बाही लावून घ्यायची आहे. दुसऱ्याही बाहीला आपण याच पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर एकमेकावर ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे. आपला 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करून शिवून झालेला आहे. तर आता आपल्याला डायरेक्ट कपड्यावर ब्लाऊज कटिंग शिकायची आहे. तर ज्या मैत्रिणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याला एका महिन्यात परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकायचं आहे. ज्या मैत्रिणींनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघितले नाहीत त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आपण अगदी बेसिकपासून सुरुवात केलेली आहे. तर बघा, आपली बाही लावून झालेली आहे. तर आता इथे आपल्याला समोरच्या साईडने तुरपाई करण्यासाठी 1 इंच आपल्याला दुमडून घ्यायचा आहे.
तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे दुमडून घेऊन इथे कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथे तुरपाई करून ती कच्ची शिलाई जी आहे ती काढून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण काज बटन कसे करायचे, तुरपाई कशी करायची ते पाहणार आहोत. आता दुसऱ्याही बाहीला आपल्याला इथे दुमडून घ्यायचं आहे. तर बघा समोरच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करून इथे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आता आपले पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, फिटिंग टाकण्याची खूपच सोपी पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे. अगोदरच्याही ब्लाऊजला मी सांगितलेलीच आहे. ज्या मैत्रिणीने पाहिली नसेल तर त्यांनी ही ट्रिक वापरा. तुमची ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते. आता आपल्याला दोन्ही साईडने 1-1 शिलाई टाकून घ्यायची. ब्लाऊजच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या बरोबर करून घ्यायच्या आहेत आणि एक साईडने शिलाई मारून घ्यायची. बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने 1-1 शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे कमरेचं माप घ्यायचं आहे आणि जो उरलेला जो भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता साईडने उरलेला जो भाग आहे तो 6 इंचाचा आहे. तर आता त्यानुसार आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर फिटिंग केली तर तुमचा अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो. तर बघा इथे आता मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला बाहीचं माप मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. मुंड्याचे माप घेऊन इथे मार्किंग करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला इथे कमरेच्या साईडने जेवढा उरलेला आहे तेवढं माप घेऊन आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि शिलाई मारून घेतली. आता इथे आपल्याला साईडने 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. बघा मैत्रिणींनो, आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला ह्याच पद्धतीने माप घ्यायचं आहे. बाहीची जेवढी मार्किंग आहे तेवढी करून घ्यायची आहे. नंतर लगेच मोंढ्याची करून घ्यायची आहे.
खाली इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि फिटिंग टाकताना खालच्या साईडने इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता साईडने डबल शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. साईडने शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला परत एकदा आपल्याला कमरेच्या साईडने माप मोजून घ्यायचं आहे. जर कमी जास्त झाला असेल तर आपल्याला शिलाई टाकून घेता येते. तर मैत्रिणींनो, ही फिटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे. तर बघा, अजून पुढच्या साईडने आपल्याला थोडंसं जास्त झालेलं आहे, तर इथे दोन्ही साईडने आपल्याला थोडी थोडी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बऱ्याच मैत्रिणी एकाच साईडने शिलाई मारतात आणि तशी शिलाई जर मारली तर आपला ब्लाऊज एका साईडला ओढला जातो. तर तसं न करता आपण दोन्ही साईडने थोडी थोडी शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज परफेक्ट बसेल. आणि बघा मैत्रिणींनो, आपल्या ब्लाऊजची फिटिंगही टाकून झालेली आहे आणि आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजला तुरपाई कशी करायची, काज बटन कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि माझी शिकवण्याची पद्धतही कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आपल्या ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट आलेली आहे आणि पूर्ण ब्लाऊजही तयार झालेला आहे आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.